मागण्या प्रामुख्याने हेच आहे की आम्हाला केलेल्या कामांचा मोबदला हा योग्य स्वरूपात मिळायला पाहिजे। आज रोजी 23 जुलै पासून PWD मध्ये कोणत्याही प्रकारची फंडिंग नाहीये आणि 23 जुलैच्या आधी सुद्धा लोकसभा निवडणुकीचा मोठा काळ हा त्यावेळेसच्या आचारसंहिता, पुन्हा बजेट नाही, लोकसभेचं पुरवणी बजेट अशा सगळ्याच्यात वाया गेला। नंतर गव्हर्नमेंट आलं, ते सेटल झालं, मंत्रिमंडळ बनलं। आम्हाला आशा होती की आम्ही या 1 वर्षामध्ये शासनाने दिलेली जी विहित कामं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहानं पूर्ण केली होती। तर त्याचं काही ना काहीतरी व्यवस्थितरित्या आता मार्च एंड आहे आणि मार्चला कॉन्ट्रॅक्टर हा काय तुम्ही विचार करू शकता की किती सफल असतो। या सिच्युएशनमध्ये गव्हर्नमेंटने अक्षरशः राज्य रस्त्याच्या कामांना 1.3% म्हणजे 1.25% रेशोनी पैसे दिलेत। या डिव्हिजनची दोन्ही डिव्हिजन मिळून 99 कोटी रुपयांचे बिल हे PMIS सिस्टीमवरती, PMIS सिस्टम म्हणजे ई पास करणे, ज्याला 4 अधिकारी जाऊन साईट चेक करतात, त्यानंतर बिल तयार केलं जातं आणि मग ई पासवर लोड होतं। असे 99 कोटी रुपये ई पास झालेले असताना या ठिकाणी क्रमांक 2 डिव्हिजनला 1.5 कोटी रुपये आणि 1 नंबर डिव्हिजनला फक्त 61 लाख रुपये मिळाले। ही सिच्युएशन जर सरकार करत असेल तर आम्ही काय करणार आहे? आम्हाला पर्याय नाही ना। आम्ही सरकारला दुसऱ्या कोणत्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो? आम्ही आज रोजी अक्षरशः कॉन्ट्रॅक्टर मंडळी, शासकीय ठेकेदार मंडळी ही लाचार झालेली आहे। उद्या आम्ही हप्ते फेडू शकत नाही, त्यानंतर आम्ही आज आमच्या कामगारांना, आमच्या जो प्रत्येक माणसाजवळ 30, 40, 50 लोकांचा स्टाफ आहे। टेंडरच्या कंडिशन पाहिले तुम्ही तर प्रत्येक माणसाजवळ आज 12-15 अभियंत्यांसह ITI लोकांचा स्टाफ हा बंधनकारक केलेला आहे। आणि एकीकडे शासन जर तुम्हाला स्टाफ ठेवायला लावतं, लोकांची EPF भरायला लावतं आणि दुसरीकडे तुम्ही पैसेच देणार नाही, तर या लोकांचं मरण होणार, आमचं होणार। मागणी काय आणि किती दिवस तुम्ही आता हे आंदोलन करणार? काम बंद, आंदोलन हे बेमुदत सुरू राहणार। जे नॉन बजेटेड काम आहेत, ज्यांना पैसेच नाही आहेत, तर त्या कामांना करून आम्ही काय करणार आहे? आता आम्हाला जर पैसेच देत नाही, तुम्ही साधं बघा, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरलं की तुम्हाला पैसे द्यावं लागणार। डांबरची गाडी HPCL डेपोमधून निघाली की पैसे द्यावं लागतात। उधार काहीच नाही आहे। आणि दुसरीकडे शासन एक रुपयाने जर पैसे देत असेल तर आम्हाला पर्याय काय दुसरा? आम्ही कामच नाही करू शकत ना। आम्ही बंद ठेवण्यापेक्षा आमचे आपोआप कामं बंद झालेत। फुले साहेब, एकंदरीत शासकीय जे कंत्राटदार यांनी जिल्ह्यातील किती टक्के कामं पूर्ण केलेली आहेत आणि किती बिल शासनाकडे तुमचे थकीत आहेत? दोन्ही डिव्हिजनचे मिळून आमचे 400 कोटी रुपयाचे बिल थकीत आहे। त्यापैकी प्रमुख जिल्हा मार्ग, ज्याला आपण MDR म्हणतो, त्या रस्त्यांच्या कामासाठी फक्त 16 कोटी रुपये प्राप्त झाले आणि राज्य रस्त्यासाठी फक्त 2 कोटी रुपये प्राप्त झाले। मग 400च्या अगेन्स्ट 16 कोणता रेशो तुम्हाला तरी पटतो का? एकीकडे सरकार दाखवत आहे की कधीपासून थकीत आहे? हे थकीत जुलै महिन्यापासूनच आहे, जुलै 2024 पासून। आणि हे 60 आलेलं आहे, असं नाही आहे। मागच्या मार्चला काही पैसे होते, कोविड पासून पैसे होते, तो आकडा 70, 80, 90 कोटी करत करत आज 400 कोटी रुपयावर गेला। आणि मग जर आम्ही म्हटलो की आम्ही टेंडरच भरणार नाही, काम करणार नाही, तर आम्ही जेवढे मोठे मशिनरी क्रिएट केलेले आहे, शेवटी लेबर एलिमेंट कमी करूनच फास्ट काम होऊ शकतात। तर आज तुम्ही म्हटले 10 किलोमीटर काम जर करायचं आणि तुम्ही मशिनरीचा सपोर्ट घेणार नाही, ते पॉसिबल होईल का? मशिनरी तर कॉन्ट्रॅक्टरला घ्यावंच लागणार। मग मशिनरी घेतली तर लोन क्रिएट होणार, लोन क्रिएट झालं तर EMI येणार, हप्ते भरावं लागणार। म्हणजे ही एक सायकल आहे आणि या सायकलमधून फक्त गव्हर्नमेंटच बाहेर काढू शकतं, दुसरं नाही काढू शकत कोणी बाहेर। मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की किमान 50% पेमेंट आम्हाला इमिजिएट द्या। 50% पेमेंट दिलं तर आम्ही कामं चालू करू। आम्ही पॉझिटिव्ह माइंडेड लोक आहेत, आम्हाला कोणाला वेटीला धरायचं नाही, आम्हाला सरकारवरही टीका टिप्पण्या करायच्या नाही। परंतु जर सरकार ह्या पद्धतीवर येत असेल आणि सहन करतोय ना, आम्ही मागच्या 6 वर्षांपासून सहन करतोय, तर आता आमची लिमिट संपली। त्यामुळे आज आम्ही शेवटी सरकारचा धिक्कार आणि निषेध करायला उतरलो। ते त्यांनी भाग पाडलं। बँकवाले येऊन बस शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीने आज
त्यांच्या वाहनांसह काम बंद आंदोलन पुकारण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या आवारात सगळ्या प्रकारची वाहनं आणून उभी केलेली दिसून येत आहेत. सरकारचा जाहीर निषेध आणि जाहीर धिक्कार अशा आशयाचे फलक देखील लावण्यात आलेले आहेत.